गाईज वेलकम टू. तर अचानक सकाळ सकाळी उठून मित्रांचं ठरलं की पवना लेकला जायचं, तिथे जाऊन कॅम्पिंग करायची. तर सर्वजण तयार झाले आणि पवना लेकच्या कॅम्पिंगसाठी सर्वांचा होकार ठरला. आणि कसं आहे तर यूट्यूब चॅनेलचं 10 मिलियन सबस्क्रायबर झाल्यावर ते डायमंड बटन मिळतं, तेच आहे. छान वाटतं. किती 100 रुपये? आई शपथ. 250 असेल का रे पम्या? किती असेल? खरं सांगा किती रुपयापर्यंत भेटेल आपल्याला? हा, बरं ठरवा, काय करायचं ठरवा, किती रुपयापर्यंत येणार काय? बरं फायनल झाली का बोली? अरे ते सरळ नाही केलं, भरून पैसे कमी. काय झालं रे भावा? कसा वाचला नाश्ता? 10 रुपये का नाश्ता कर लिया अभी, पेट भर गया हमारा. कसा आहे विषय? काय वेटर जरा ते पावा ना. पाव पाहिजे त्यांना, पाव नाही, सगळे करता धरता इथे आजच्या नियोजनचे अन्नदाते अध्यक्ष सगळे हेच आहे. काय झालं रे? तोंड दुखा लागले. काय बोलतेस? तोंड दुखत आहे. अरे यार, तू खा. जेव्हा कॅम्पिंग साईटवरती तुमची एंट्री होते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला नाश्ता दिला जातो. त्याच्यानंतर विविध गेम्स होतात, त्यामध्ये तुम्ही गेम्स खेळू शकता. काय करते शुभे? काय बघताय तुम्ही? होय, काय चाललंय तुमचं? काय काय प्रॅक्टिस कसं चालू आहे? तर आपले विराट कोहली खेळत आहेत. हो, आणि आउट झालेला आहे. बुरट्या काय करतोस? बॅडमिंटन खेळतोय. ह्याला टिपणार नाही आहे का? बरोबर आहे, टिपणार नाही म्हटलेलं का नाही मी. तर मी सांगतो बरं का, ह्याला टिपणार नाही आता बघा. हा बघूया की, हा बघूया. सब कुछ है बिखरा 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 सा रूठा रूठा. बघूया ना, बघूया. तुमचं काम नव्हतं ते. चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय या ठिकाणी केली जाते. तुम्ही आपले कुपन घेऊन या ठिकाणी जेवणासाठी येऊ शकता. तो नाही रात्रीचा कसा असा नजारा असतो.
है जिसे अरे रिस्पॉन्स दे रे काहीतरी तर मला उतरायचं तर मनमाडला मी कोपरगावला उतरलो कारण मी झोप लागली 2:30-3 वाजले असते तिथून 5-6 किलोमीटर ते हे होतं बस स्टँड आणि बाहेर आलो तर एक पण रिक्षा नाही किंवा कसं काही व्हेकल नाही की तिथपर्यंत जाईल नाही आणि तो स्टेशन मास्तर मला थांबवलं की तू तर थांबू नको म्हणून आणि पूर्ण एमटी रोड असा एकदम शांत नाही का ते आणि मी मॅप टाकलेला कोणीच नाही पूर्ण एमटी तर मी निघालो आता 4-5 किलोमीटर का असं पण कॉलेजला जातो म्हणून मी पायी निघालो मॅप जसा टाकलेला ना मॅप पायी तर रात्री 2:30-3 वाजले असणार हां शांत बसतो रात्रीची ट्रेन होती ना रे बोलू दे ना तेवढं मग आहे ना निघालो मी एक काय केलं माहिती का म्हटलं कानात आहे ना आपली हनुमान चालीसा असली पाहिजे मी घाबरत होतो खरंच घाबरत होतो आणि निघालो तिथं आहे ना कोपरगावला साखर कारखाना वगैरे तिथं आहे आणि एक म्हणजे असं आहे ना पूर्ण एमटी रोड होता म्हणजे जसं आता आलो ना आपण जसे ते गावातले रोड असतात प्रॉपर तसा रोड होता तर मी कानात हनुमान चालीसा चालू रस्त्याने चालतोय एक साधारण अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर आलो असणार त्यानंतर रस्त्यात कुत्रे मुकायला लागले खूप सारे कुत्रे मुकायला लागले आणि मग एक पूल आला की जसं थोडंसं पुढे गेलं कारखाना आला कारखान्याच्या पुढे थोडंसं पूल आला आणि पूल आला पुलाच्या समोरून मला येताना बैलगाडी दिसते पूर्ण उसाने लोडेड अंगार खाटे पूर्ण उसाने लोडेड जो शेतकरी आहे त्याची बायको आहे मुलगा आहे बैल अरे ह्याच्यात कमी पडते यार पांढरे शुभ्र बैल 5 मिनिटं बस आणि लिटरली म्हणजे त्यांचे कपडे नवीन त्यांचा मुलगा बसलेला दिसतोय सगळं दिसतंय मला बैलांच्या त्या घुंगरांचा आवाज येतोय सगळं एक कान मी ओपन ठेवला होता की आवाज बाहेरून मागून गाडी वगैरे येईल का कसं त्याच्यासाठी त्या पुलाच्या इकडे जायला जागा नाही टर्न कुठे बैलगाडी आली मी पूल क्रॉस केला पुलाच्या त्या साईडला गेलो बैलगाडी मागे पास झाली मागे वळून पाहिलं बैलगाडीच गेली मी इतका फास्ट अंगावर शपथ काटा आहे भाई मी निघालो एकदम जोरात पायी पाऊल टाकतोय
त्यांनी त्या मॅपनी नेलं मला. अशी स्मशानभूमी होती बाजूला. स्मशानभूमी एका साईडला ते विजेचं असते ना ते कंडक्ट ते सबस्टेशन तसं. तो रस्ताच कटत नव्हता. मी असं वाटत होतं की लूप मध्ये फिरतोय तिथे. चकवाट आहे. मी दोन वेळा तिथे असं गेल्यासारखं वाटलं मला. आणि ज्या वेळेस मी असं म्हणजे बाहेर आलो ना लिटरली त्या रस्त्यावर हायवेला, मी खाली बसून घेतलं आणि त्या ट्रकवाल्याला हात दिला. म्हटलं हे मालेगावला जातो का, ते बस स्टँडला जातो का रस्ता वगैरे. त्याने मला सांगितलं हा इधर से सीधा जाओ घुमेल जायला. मग मी पळत तिथं पोहोचलो बस स्टँडला. जाऊन शांत बसलो. मम्मीला रात्री 2:30 वाजता फोन लावला. असं झालं. मम्मी म्हणते तुला अक्कल वगैरे आहे का, असं काय रात्रीचं कशाला एवढं पाय एकटा निघाला. एक रात्र अशी होती की त्या रात्री मला आणि माझ्या मित्राला एका कामानिमित्त जावं लागलं. सातारी होंडा सातारी म्हणून एक गाव आहे. एकच गाव आहे. डोंगराच्या पायथ्याला एक गाव आहे. त्या गावातनं आम्हाला जावं लागलं. वेरण्याला जावं लागलं. वेरणा का आहे की माहिती आहे? तर वेरण्याला जाताना मध्ये एक असा म्हणजे हायवे लागतो. हायवे आणि एक घाट टाईपच आहे. म्हणजे गावठी कसं आहे नदी, परत ते पूल, परत एकदम रोड एकदम बारक घाटानं बारक गेल्या तसं एक पायवाट नाही म्हणजे रोडच आहे. छोटासा रोड जास्त कोण नसतं. सिंगल लेन. आम्ही आमचं जॉबवरून आम्ही आलो 7 वाजता 8 वाजता. जेवण केलं 9 साडेनऊ वाजेपर्यंत. 10 वाजता निघलो. 11 वाजता पोचलो तिथं. इतक्या वेळ काय गेलो नाही, एका तासात पोचलो. 40 किलोमीटर होतं फक्त. पण याच होतं आम्हाला रात्री 2 वाजता रिटर्न. तिथनं निघलो 2 वाजता आणि रूमला पोचलो 3:30 वाजता. पण त्या दरम्यान असं झालं की तिथनं आम्ही सुरुवातीपासून निघलो ना, तर आम्हाला एक माणूस आहे ना हातामध्ये ते कोळसा घेऊन असं ते कोळशातनं धूर निघतो माहिती आहे का? हो माहिती आहे. हो ते प्रेस मध्ये यूज करतात. प्रेस मध्ये तो कोळसा तो घेऊन असं चालत होता. कुठं माहिती आहे का? एकदम पूल होता, पूर्ण पूल. त्याच्या अलीकडं आम्हाला 5 किलोमीटर एक घर दिसलं ना, पलीकडं 5 किलोमीटर घर दिसलं ना. सगळं जंगल होतं. त्या जंगलात तो माणूस आम्हाला असा आहे ना ती कंदील घेऊन कंदील घेतल्यासारखा हातामध्ये. आणि त्याच्या कपड्याचा अवतार कसा होता माहिती आहे का? एवढी हाफ पॅन्ट घातलेली आणि एक शर्ट होता. ते आम्हाला घेऊन जाताना दिसला. आणि दुसऱ्या हातात त्याच्यामध्ये काळी पिशवी होती. आता ते काळ्या पिशवीत काय होतं काय माहिती. पण आम्ही दोघंच होतो. आम्ही दोघांनी विचार काय केला माहिती आहे का? आम्ही दोघांनी नाही विचार काय केला माहिती आहे का? एवढ्या रात्री कोणतर आले म्हणजे उतारा टाकायला असेल. हा बरोबर. उतारा टाकतात कशी रात्री टाकतात. त्याच्यामुळे उतारा म्हणजे काय माहिती आहे. एखाद्याची नजर उतरवू नाही ना, जर एखाद्याला काय जर लागला तर त्यांना त्या ठिकाणी जाऊन ते ठेवावं लागतं. 4 धान्याचा धामटा वगैरे ते काय असेल ते काही असतं ते नारळ वगैरे लागतं, कारण ते त्याच्या मागणं जावं म्हणून. हो. तसं आम्ही विचार केला की कोणतं ठेवायला आलं असेल एवढ्या रात्री, म्हणून आम्ही लक्ष जास्त दिलं नाही. तिथनं त्या पुलावरनं जरा पुढं आलो. जरा पुढं आल्यावरती 1-2 किलोमीटर पुढं आलो. पूर्ण जंगल टाईपच. तिकडं पूर्ण जंगल आहे. आणि तिकडनं जसं साईडनं निघालो तर सेम माणसाची कपडे, सेम तेवढी चड्डी, सेम तोच शर्ट लुक मध्ये, सेम तोच लुक. हा का? सेम तीच काळी पन्नी, फक्त हातामध्ये ते हे नव्हतं. तीच काळी पन्नी आणि तो जात म्हणजे डिफरन्स बिटवीन एक नव्हतं म्हणजे तेव्हा त्या 2 भूत मागला डबल सापडला नाही. तो माणूस तिथं झाला 2 किलोमीटरवर. आम्हाला तो माणूस कसा काय दिसला? माणसाचा चेहरा दिसला नाही आम्हाला. माणूस तिकडच चालत जात होता आणि आम्ही त्याच्याच साईडनं तिकडच जात होतो. पण हातामध्ये कोळसे नव्हते. दुसरी स्टोरी झाली. मग आम्ही विचार काय केला माहिती आहे का? दुसरा व्यक्ती असू शकतो काय ना काय तर घेऊन चालला असेल. काळी पन्नीचा विषय काय कळाला. तिथनं जरा असं पुढं आलं. जरा असं 3-4 किलोमीटरवर पुढं आलो. 3-4 किलोमीटरवर पुढं आल्यावर सेम माणूस, सेम पॅन्ट, सेम शर्ट, सेम काळी पन्नी. करणी केली तुझ्या? नाही करणी नाही, पण त्याच रोडला म्हणतात त्याला. त्याच रोडला तीच पिशवी आम्हाला दिसली जाताना. आणि परत मग आमच्या डोक्यात माझ्या मित्राला मी सांगितलं तुला नाही की तुला कळालं का म्हटलं आपल्यासोबत काय व्हायला लागलं नाही ना. तर तो म्हटला मी समजू शकतो भाई, तो शब्द आहे ना डायरेक्ट माझ्या कानात येत असेल. तर तो काय म्हटला माहिती आहे का? मी चालतो. तो म्हटला की आपल्याला एकच माणूस 3 वेळा दिसला का? मी म्हटलं एकच माणूस आपल्याला दिसला नाही, आपल्यासोबत असं काय व्हायला लागले की तोच माणूस आपल्याला डबल कसं काय दिसतोय त्या शर्टात. तर तो म्हटलं नाही, म्हटला काय तर असेल, म्हटला इथलं काय तर असेल, म्हटलं काय तर फंक्शन ते घालून गेले असतील आणि ते पिशवी काय तर असेल. बरं म्हटलं 3 वेळा नाही, म्हटलं मग जाऊ दे म्हटलं. तेव्हा आता विचार करणार असं म्हटल्यावरती आपण पण म्हटलं राहू दे, आपण पण जास्त विचार वाढवाय नको. जरा पुढं आलो, जरा 4-5 किलोमीटर पुढं आलो. सेम माणूस, सेम पॅन्ट, सेम शर्ट, सेम काळी पन्नी.
आणि ह्या वेळेस पण कोळसा नव्हता आला. त्यावेळेला जेव्हा माझ्या मित्रानं बघितलं फाटली. रूमला येऊन आम्ही डायरेक्ट झोपलो. कुणाला काय बोललो नाही म्हणजे सांगतोय कुणाला काय बोललो नाही आम्ही. 100च्या पिढी रूमला झोपलो. दुसऱ्या दिवशी उठल्यावरती मला तो म्हटला 100% म्हटलं काय ना काय तर आपल्यासोबत होतं ते. पण म्हटलं आपण वाचलो कारण आपण गाडी होतो म्हणून. कारण ही खरं आहे की जोपर्यंत गाडीचं इंजिन चालू असतं ना तोपर्यंत भूत माणसाच्या जवळ येत नाही हा रिअल आहे. बरोबर आहे. ज्या वेळेला तुमच्या वाहनाचं इंजिन बंद होईल ना, 2 व्हीलरवर आहे मग मागे चिऊन बसते. मग चालू आहे तुम्हाला किती पण भूत किती पण काय पण होतं. ट्रकवाले म्हणून तर डायरेक्ट उडून जाता ना, आरशात बघत नाही. कधी म्हणजे कधीच धरणार नाही. पण एकदा तुमचं इंजिन बंद पडलं कुठलं गाडीचं ना तुम्ही हुकला असते. कारण ए उठा 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 सकाळ झाली. रेकॉर्ड कर. गौऱ्या पोहे खाणार? अक्षय पोहे खाणार नाही? चल मग नी लागणार पण नाही. तर नमस्कार मित्रांनो, काय म्हणत आहात? गुड मॉर्निंग. झालं? उठला? नाश्ता झाला? चहा झाला? सगळं झालं भाई. पण एकच गोष्ट काय झालं? ऑफ रेकॉर्ड सांग. ऑफ रेकॉर्ड सांगतोस का? बर. नाही बाबा, तुझं बरोबर आहे. काय म्हटलास तू? म्हण की म्हण काका काका दादा म्हणला ना. दादा म्हणला. हो काका, चला की हो काका. वेलकम टू द ब्लॉग माय चॅनल. अगं अक्षयला सगळे काका म्हणायला लागलेत. काय विषय हो? बाय 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 परवेश. बंद कर आता. तर पावना लेकचा व्लॉग इथं संपला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भरभरून परवेश नदाबच्या चॅनलला प्रेम द्या. काय द्या? प्रेम द्या. प्रेम कोणतं प्रेम द्यायचं? तुला जो देता येईल ते दे रे. तू नको पान घेऊ, फक्त दे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की बघा.
थँक्यू गाईज. तर धन्यवाद.